यश दयाल IPL मध्ये RCB साठी खेळणारा हा लेफ्ट आर्म पेसर याच्या नावावर शारीरिक शोषणचे 2 सिरियस केसेस दाखल आहेत. पहिला FIR रजिस्टर केला होता जुलै 2025 मध्ये गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्टेशन येथे, जिथे एका महिलेने असा आरोप केलाय की लग्नाचं खोटं आमिष देऊन यश दयालने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक शोषण केले. त्यानंतर लगेचच दुसरा FIR फाईल झाला, जिथे एका तरुणीने असा आरोप केलाय की 2023 पासून यश दयालने तिचं शारीरिक शोषण केलंय आणि 2025 चा IPL चालू असताना यश दयालने तिला त्याच्या हॉटेलमध्ये बोलवलं, तिच्यावर शारीरिक शोषण केले आणि आमिष असं दाखवलं की तो तिला तिच्या करिअर मध्ये मदत करेल. पहिल्या केससाठी अलाहाबाद हायकोर्टने त्याच्या अरेस्ट वरती स्टे आणलाय, पण दुसरी केस जी पॉस्को अंतर्गत येते त्यामध्ये जयपूर हायकोर्टने त्याची अँटिसिपेटरी बेल जी त्याने डिसेंबर 2025 मध्ये टाकली होती ती रिजेक्ट केली. पण हाच यश दयाल आहे ज्याचं नुकतंच लग्न सुद्धा झालंय. यश दयालने श्वेता पुंदेर हिच्या सोबत लग्न केलं, जी की एक फेमस क्रिएटर सुद्धा आहे. तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती 6 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स सुद्धा आहेत. आणि हे सगळं होत असताना हा चर्चेचा विषय का बनलाय आता IPL सुरू होण्या अगोदर, ते म्हणजे RCB चे जे डिरेक्टर आहेत मो बोबाट यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलंय. ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटले की हो, हे कन्फर्म आहे की यश दयाल IPL 2026 साठी RCBचा स्क्वॉड जॉईन करणार नाही. त्याच्यासोबत काहीतरी पर्सनल सिच्युएशन चालू आहे, पर्सनल रिझन्स साठी तो स्क्वॉड जॉईन करणार नाहीये. आणि क्लॅरिफाय करण्यासाठी RCBचं मॅनेजमेंट त्याच्यासोबत खूप सपोर्टिव्ह वागत आहे आणि याच सपोर्टमुळे त्यांनी यश दयालला रिटेन सुद्धा केलं, जे की त्यांच्याकडे ऑप्शन होता रिलीज करण्याचा. RCB 2025 मध्ये जी IPL जिंकली त्यामध्ये यश दयालचं खूप महत्वपूर्ण योगदान होतं. त्यांनी 15 मॅचेस मध्ये 13 विकेट्स घेतल्या होत्या आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्ये खूप चांगली बॉलिंग सुद्धा केली होती. खास करून MS धोनी विरुद्धचं जे यश दयालचं बॅटल आहे त्यामध्ये त्यांनी मागच्या 2 अटेम्प्ट्स मध्ये MS धोनी वरती वर्चस्व मिळवलंय. 2024 मध्ये फायनल ओव्हर होती, MS धोनी स्ट्राईक वरती होते आणि 16 ते 17 रन पाहिजे होते. पहिला बॉल 6 साठी गेला होता, पण तिसऱ्याच बॉलला यश दयालनी MS धोनीला आउट केला आणि मॅच तिकडेच फिरली. 2025 मध्ये सुद्धा CSK विरुद्ध फायनल ओव्हर टाकताना जिथे 15 रन्स पाहिजे होते त्यांनी फक्त 12 रन्स दिले आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी MS धोनीला LBW आउट केलं. हाच यश दयाल आहे जो चर्चेत आला होता जेव्हा रिंकू सिंगनी 5 बॉल 5 6 मारले होते. आणि हाच यश दयाल आहे जो मागचे 2 वर्ष चांगले परफॉर्म करत होता. आणि हाच यश दयाल आहे आता जो वेगळ्या कारणांसाठी, चुकीची कारणं आहेत त्यासाठी आता चर्चेचा विषय बनलाय. ते आरोप किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत ते अजून सिद्ध व्हायचंय. पण याच्यातून आपल्याला एक गोष्ट नक्की समजते, ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे पॉवर येते तेव्हा आपण स्वतःला किती सांभाळतो, आपल्यातले जे काही चांगले गुण आहेत ते सांभाळून किती ठेवतो आणि त्या पॉवरचा योग्य वापर कसा आपण करतो त्याच्यावरती आपलं करिअर खूप अवलंबून असतं. तुम्हाला काय वाटतं, यश दयाल हा खरंच गुन्हेगार असेल का? आणि जर त्या महिलांचे आरोप खरंच सिद्ध झाले तर यश दयालचं क्रिकेट करिअर इथेच संपलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.